किलोचा चॉकलेट फ्लेवर असणार आहे आणि खूप सुंदर असा केक झाले असल्यामुळे मलाही पर्सनली खूप आवडला. फक्त शूटिंग आहे तर ते एकदम परफेक्ट असं करता आलं नाही, कारण मला वाटतं 3 का 4 वाजता मला ऑर्डर आली आणि 6पर्यंत केक तयार ठेवायला सांगितलेला. 6च्या नंतर मी कधीही नेऊ असं कस्टमरने सांगितलेलं होतं. तर बरोबर त्यांचा 5:30 वाजताच कॉल आला की केक तयार झालेला आहे का? आम्ही 15 ते 20 मिनटात न्यायला येतो आहे. पण आपला केक अजून म्हणजे आयसिंग परफेक्ट असं झालं नव्हतं. सो त्यांच्याकडून मी अर्धा पाऊण तास मागून घेतला आणि बरोबर 6:30ला हा केक आहे तर तो कस्टमरला दिला होता. तर बघा, हा केक आहे तर तो आपला एक 1.5 तासात कंप्लीट झाला असेल आणि 1.5 तास आहे तर ते आयसिंगसाठी मी घेतले आणि केक आहे तर तो दिला होता. तर चॉकलेट फ्लेवरचा केक असल्यामुळे जे प्रीमिक्स आहे तर ते 550 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेऊन हा स्पॉन्ज आहे तर तो बेक करून घेतलेला होता. हा 1.5 किलोचा जो आहे तर तो स्पॉन्ज आहे. तर त्यासाठी 550 ग्रॅम इतकं प्रीमिक्स घेऊन त्यानुसार म्हणजे गरजेनुसार पाणी, 3 चमचे तेल म्हणजे 30 ग्रॅम तेल यामध्ये ॲड केलेलं होतं आणि स्पॉन्ज एकदम व्यवस्थित असा बेक करून घेतला होता. तुम्ही पाहू शकता की खूप मस्त असा स्पॉन्ज आहे तर तो झालेला आहे. याच्या नेहमीप्रमाणे ज्या लेअरिंग आहे तर त्या करून घेऊन आता या केकचं जे फिनिशिंग आहे तर ते आपल्याला करायचं होतं. त्याच्या अगोदर केक क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये सेट होऊन थोडासा दिला होता. तर बघा इथे आता फिलिंग चालू आहे. एकावरती एक अशा 3 लेअरिंग करून आहे तर त्या मी घेतलेल्या आहेत. पहिली लेअर ठेवून त्यावरती शुगर सिरप आहे तर ते ओतून घेतलं. त्याच्यावरती नंतर व्हिप क्रीम, चॉकलेट सिरप आणि केकची दुसरी लेअर अशा पद्धतीने या तिन्ही लेअर आहेत तर त्या बनवून घेतलेल्या आहेत. आता केकचं जे क्रम कोटिंग आहे तर ते करते आहे. तर या केकची प्राईस मी 1200 रुपीज इतकी घेतली कस्टमरकडून. जास्तीत जास्त जे मोठे केक असतात तर त्यासाठी मी इतके पैसे घेत असते. पण मला जे 1 किलो आणि अर्धा किलोचे आहे तर अर्धा किलोसाठी 300 आणि 1 किलोसाठी 500 इतके चॉकलेट केकसाठीचे जे पैसे आहेत तर ते कस्टमर देतात. कारण गावभाग असल्यामुळे खूप जास्त असे हे जे केकचे जे पेमेंट आहे तर ते जास्त मिळत नाही आणि आहे यातूनच काही लोक आहेत तर ते कमी करायला बघतात. तर कमीत कमी 300 हाफ के-जी आणि 1 किलोचं असेल तर 500 आणि मग मोठे असेल आणि कस्टमर पाहून म्हणजे ते जास्तीत जास्त पैसे देतील अशा अपेक्षित असतील तर आपण जास्त पैसे घेऊ शकतो. तर बघा इथे हा केक आहे तो 1200 रुपयेला 2 किलो अशा पद्धतीने मी दिला होता. हा जो आता आपण केक पाहत आहोत तर तो वरचा डेक आहे. मगाशी पाहिला तर तो 1.5 किलोचा आणि हा अर्धा किलोचा अशा पद्धतीने केक आपण आहे तर ते करणार आहोत डबल डेकचा. तर बघा आता याचीही प्रोसेस सेम त्याच पद्धतीने करत आहोत. आपल्या या चॅनलवरती मी खूप सारे केकचे व्हिडिओ आहेत तर ते अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढेही खूप मस्त असे जे केक आहेत तर ते मी तुमचे शेअर करणार आहे. कारण आता इथून पुढे थोडे थोडे जो समर सीझन आहे तो स्टार्ट झाल्यावरती केकही खूप छान येतात. कारण आईस केकला खूप जास्त अशी मागणी असते. त्यामुळे आपल्या या चॅनलला जे सबस्क्राईब आहे तर ते करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तर ते ऑलवरती करा. त्यामुळे आपले जे व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येतील. तर बघा हा जो वरचा डेक होता तर तो जो केक आहे तर तो मी सेट होऊन दिला आणि त्यानंतर आपल्याला या दोन्ही केकचं म्हणजे 2 डेक आहे तर त्याचेही फिनिशिंग आहे तर ते करायचे होते. तर हे जे फिनिशिंग आहे तर ते आपल्याला पिंक कलरच्या क्रीमने करायचे होते. सो त्यासाठी इथे बघा एका पातेल्यामध्ये मी जी ही क्रीम आहे तर ती बनवून घेते आहे पिंक कलरची. खूप जास्त अशी डार्कही नाही आणि खूप जास्त फेटही नाही अशा पद्धतीने जी क्रीम आहे तर ती बनवायची होती. तर एकदम परफेक्ट अशी आता ही क्रीम आहे तर ती बनलेली आहे. मी 1 किलोची जी क्रीम आहे तर ती अगोदर बनवून घेत असते. 1 किलोच्या क्रीममध्ये आपल्याला 2.5 किलोचा केक आहे तर तो बनून जातो एकदम परफेक्ट असा. सो त्यामुळे एक मोठं पातेलं आहे. आपला हँड बीटरच आहे पण 1 किलोची क्रीम आहे तर ती अगदी परफेक्ट अशी त्या पातेल्यामध्ये बनून जाते आणि नंतर लागेल तसं आपल्याला क्रीम आहे तर ती घेता येते. सो बघा इथे आता या पिंक कलरच्या क्रीमने हा केक आहे तर तो मी कवर करून घेते आहे. इथे माझी मुलगी आहे तर ती झोपेतून उठली होती
ती खूप जास्त अशी झोपतही नाही आणि जेव्हा झोपते आणि ती उठली ना खूप चिडचिड अशी करते. तर अगोदर आता हे जे दोन्ही केक आहेत तर ते अगोदर मी फिनिशिंग करून घेते आणि मग त्यानंतर तिला दूध आहे तर ते देते. कारण जी क्रीम आहे तर ती जास्त वेळ ही आपण ठेवली कलर केलेली क्रीम तर ती थोडीशी ड्राय होते आणि फिनिशिंग आहे तर ते एकदम परफेक्ट असं येत नाही. सो त्यामुळे अगोदर या दोन्ही केकचं जे फिनिशिंग आहे तर ते करणार आहे. तर बघा इथे जे हे हा वरचा जो डेक आहे तर त्या केकचं जे फिनिशिंग आहे तर ते इथे मी करते आहे. आणि केकचं जे फिनिशिंग आहे तर तेही एकदम परफेक्ट आहे तर ते येणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळेच आपला केक आहे तर तो एकदम उठावून असा दिसतो. सो त्यामुळे फिनिशिंग परफेक्ट असं करा. तर बघा इथे फिनिशिंगसाठी मी पत्त्याच्या पानाचा वापर करते. त्यामुळे केकचं जे फिनिशिंग आहे परफेक्ट असं येतं. तर हा जो आता आपला खालचा केक आहे तर तो आहे तर तर याचंही फिनिशिंग आहे तर ते आपण करून घेऊयात. आणि फिनिशिंगसाठीची जी क्रीम आहे तर ती एकदम स्मूथ असावी. खूप ड्राय नसावी. त्यामुळे एकदम मला वाटतं जर ताजी एकदम आत्ताच बीट केलेली क्रीम जर तुम्ही यूज केली तर खूप जास्त असं उठतं. त्यामुळे आपला केक खूप भारी असा होतो. तर बघा आता याही केकचं जे फिनिशिंग आहे तर ते एकदम परफेक्ट होईल आणि हे केक आहे तर ते आपण आणखीन थोडंसं सेट होऊन देऊया. आणि तोपर्यंत ही जी माझी मुलगी आहे तर तिलाही मी दूध वगैरे तिला फ्रेश करणे आहे तर ते एक अर्धा पाऊण तासात करून घेईल आणि केक हे एकदम सेट होतील आणि आपल्याला अ, जे केक एकमेकांवरती अरेंज करणे आहे तर ते करणं सोपं होईल. तर बघा या केकचं जे फिनिशिंग आहे तर ते झाल्यानंतर मी सेट होऊन दिले आणि आता तुम्ही पाहू शकता की एक पाऊण तासाने मी आता ह्या केकचं जे डेकोरेशन आहे तर ते करायला घेतलेलं आहे आणि केक एकदम परफेक्ट असे सेट झालेले आहेत. डीप फ्रीजमध्ये म्हणजे आमचा जो फ्रीज आहे तर तो डबल डेक आहे. सॉरी डबल डोअरचा आहे आणि त्यामुळे वरच्या जो डोअर आहे तर त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित असा जो केक आहे तर तो सेट होऊन येतो आणि आपले हे जे दोन्ही केक आहे तर ते वरती आहेत तर ते व्यवस्थित असे बसतात. तर बघा आता या हे जे केक आहे तर ते एकावरती एक असे अरेंज केले आणि त्यामध्ये स्टिक आहे तर त्याही ठेवून घेतल्या. त्यामुळेही खूप जास्त लांब जर केक जाणार असेल तर केक सरकणार नाही. तर आता इथे चॉकलेटचे जे गनाश आहे तर तेही घेतले आणि ते एका पायपिंग बॅगमध्ये भरून आता व्यवस्थित असं त्याचं ड्रिपिंग आहे तर ते करून घेते आहे. आणि केकचं जे ड्रिपिंग ही एकदम परफेक्ट झालं की तरी आपला केक खूप मस्त असा दिसून येतो. तर बघा आता इथे एकदम स्मॉल असं स्टार नोझल आहे तर ते घेतले आणि त्याने आता आपली जी केकची जी बॉर्डर आहे मध्ये आणि केक बोर्डवरती खालचा जो डेक आहे तर त्याची अशा दोन्हीही डेकची जी बॉर्डर आहे तर ती आपण बनवून घेत आहोत. पाहू शकता की खूप मस्त अशी जी बॉर्डर आहे तर ती झाली आणि आता त्यानंतर नुरबन हे नोझल घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ही डिझाईन आहे तर ती करायला घ्यायची होती. तर इथे मी तुम्हाला अशा फ्रंट कॅमेऱ्यापेक्षाही अशा अशा कॅमेऱ्याने हा केक आहे तर तो दाखवला असता तर तुम्हाला वरची जी डिझाईन मी कशी काढली आहे तर ती कळाली असती. पण इथे एकदम लक्षात आलं नाही की अशा पद्धतीने दाखवायला हवं आहे. तर इथे बघा हॅपी बर्थडेचं जे टॅग आहे तर तेही लावून घेतलं. काही बटरफ्लाय आहे तर तेही लावून घेतले आणि आपला आजचा जो केक आहे तर तो एकदम परफेक्ट झाला. आणि आजचा हा केक आहे तर तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर केक आवडला तर व्हिडिओला लाईक करून जे अ, जे चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करा आणि आपला केक आहे तर तो अगदी तयार झालेला आहे.